चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जर खऱ्या अर्थाने विचार केला तर सेकंड राऊंडचे सामने यापुढील सर्व सामने 3 षटकांचे असतील. टीम्सने त्याची नोंद घ्यायची आहे. प्लीज मी विनंती करेन सर्व टीम्सला अगदी इथून सर्व सामने 3 षटकांचे असतील. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर सचिनला पाहतोय. राऊंड मोर द विकेटचा मारा. स्ट्राईक एंडवरती वसंत, नॉन स्ट्राईक एंडवरती भगवान. इथून समोरच्या दिशेला पहिला चेंडू कमालीचं क्षेत्ररक्षण झालंय आणि इथून खऱ्या अर्थाने डायरेक्ट हिट झालं असतं तर धोक्याची घंटा वाजली देखील असती. इथून गोलंदाजाने जर पकडला नसता तर नक्कीच हिट झाला असतं जरूर. इथून पहिल्या चेंडूवरती एक सिंगल कंप्लीट झाली आणि इथून खऱ्या अर्थाने पळसदरी संघाचं श्री गणेश उद असताना अकाउंट ओपन झालाय. एक धाव फलकावरती जोडली जाईल. हो यावेळेस चेंडूला उंची जास्त, लांबी कमी. चेंडूवरती क्षेत्ररक्षक अगदी चुका करणार नाहीये. अगदी मिड ऑन शॉर्ट मिड ऑन रिजनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने इथून भगवानच्या पारीचा अंत. पहिला हदरा इथून अगदी पहिला गडी बाद होत असताना पाहायला मिळेल. भगवान बॅक टू द पॅव्हिलियन. मध्ये आपण पाहतोय बबलूचा विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये कमालीचे फटके राहिले होते. इथून खऱ्या अर्थाने 3 षटकाचा सामना आहे आणि इथून आता मोठे फटके येणं गरजेचं आहे. हो यावेळेस पुन्हा एकदा अगदी लाऊड अपील जरूर झाली होती मात्र पंच लेग बाय. येस नक्कीच इथून खऱ्या अर्थाने लेग बायची एक धाव इथे ऍड केली जाईल. इथून खऱ्या अर्थाने एक धावेच्या साहाय्याने दफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. हो यावेळेस कमालीचा फटका आहे. इथून खऱ्या अर्थाने कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यापर्यंत हा चेंडू अगदी तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. अगदी 2 धाबा वाचवल्या. दोन धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. अगदी 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं अजूनही प्रगती फतावरती आपण पाहतोय. हो यावेळेस मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करत असताना चेंडू आउट ऑफ द पार. वसंतच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार. डीजे अप्रतिम फटका. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू आउट ऑफ द पार. अजून एक दर्जेदार चौकार.
आणि 3 षटकांचे मॅच आहे. इथून करताना 3 षटकांती अगदी 30 ते 40 धावा बनणं अगदी गरजेचं आहे. इथून खऱ्या अर्थाने षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती अजयला पाहतोय. राईट मोर द विकेटचा मारा स्ट्राईक हँडवरती फलंदाज बबलू. अगदी विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये बबलूचे कमालीचे फटके राहिले होते, मात्र तेच फटके आठवावे लागतील. हा 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 ह्या वेळेस घडलाय काय. इथून अगदी पहिला चेंडू गोलंदाज अजयचा पाहत असताना आपण इथं पाहतोय अगदी एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज बबलू बॅक टू द पवेलियन. डीजे येस इथून खऱ्या अर्थाने कमालीचा फटका जरूर होता. पंच विकेट येस नाही आहे. इथून खऱ्या अर्थाने किती धावा घेतल्या पंच. 3. येस या 3 धावेच्या सहाय्याने धाफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 17 धावा धाफलका भरती. ओह या वेळेस अगदी ब्रह्मास्त्र इथून खऱ्या अर्थाने गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अगदी क्रिकेटच्या दुनियातील ब्रह्मास्त्र. इथून खऱ्या अर्थाने वसंतने चेंडूला फक्त आणि फक्त थांबवण्याचं काम जरूर केलं होतं. अगदी रन घेण्याच्या नादामध्ये इथून खऱ्या अर्थाने फलंदाज विलास चपारी संत. विलास बॅक टू द पवेलियन. मात्र यावेळेस अजून एकदा रनआउटची विकेट पाहायला मिळाली. अगदी विलासचा विचार केला तर विलासच्या बॅटमधून देखील मागच्या मॅचमध्ये कमालीचे फटके पाहायला मिळाले होते. मग ते विलासला देखील फक्त आणि फक्त सत्यात माघारी परतावं लागलं. विलास अगदी विचार केला तर मोठे फटके खेळू शकला असता. हो हो यावेळेस इथून खऱ्या अर्थाने पंचाने नो चेंडू देखील घोषित केलाय आणि इथून खऱ्या अर्थाने नो +4 थर्ड मॅन रिझन मध्ये आला हा दर्जेदार चौकार. टीजी सिंधू आउट ऑफ द पार. लॉंग ऑफ रिझन शतरक्षकाच्या डोक्यावर दर्जेदार षटकार.
यस धन्यवाद डीजे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून खऱ्या अर्थानं फ्री चेंडू आणि पूर्णपणे समाचार घेत असताना भरतला पाहिलं. अगदी कमालीचा फटका होता. इथून अजून एकदा अडबा बॅटने अगदी गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल का काय. इथून खऱ्या अर्थाने चेंडू थांबणार नाही या भरतच्या बॅटमधून. यस हिट विकेट का पंच. यस हिट विकेट. अगदी इथून हिट विकेट. विचार केला तर फटका कमालीचा होता. इथून खऱ्या अर्थाने हिट विकेट पाहायला मिळाली. भरत अगदी स्वतःवरती नियंत्रण ठेवता आला नाही. इथून अगदी एस्ट्यांवरती मात्र आपला पाय लागला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने भरतला देखील माघारी परतावं लागेल. भरत आलाय परत डीजे. इथून खऱ्या अर्थाने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कैलासला पाहतोय. या इथून खऱ्या अर्थाने भरतच्या बॅटमधून चौकार जरूर पाहायला मिळाला होता. इथून मात्र खऱ्या अर्थाने हिट विकेट देखील भरतला माघारी परतवलंय. हा इथून घडलंय काय. नो सिंडू +4 आणि इथून खऱ्या अर्थाने या 5 धावेच्या सायने दाफलक पुढे सरसावला जाईल. 33 धावा दाफलका वरती. यस गोलंदाज बाद. अगदी 2 हाईट फ्रॅक्चरचे नो पाहायला मिळाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने गोलंदाजाला बाद केलं जाईल. इथून खऱ्या अर्थाने गोलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. इथून खऱ्या अर्थाने उमेश नवीन गोलंदाज ट्रॅकवरती. खऱ्या अर्थाने विचार केला तर फक्त आणि फक्त एक सिंगल चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. ओहो पुन्हा एकदा एसटी रिक्षकाकडनं चुका. हा यावेळेस ओहो इथून अगदी षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकांनंतर धावफलकाचा विचार केला तर 33 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहेत. अगदी 33 बनल्यात. अगदी इथून विचार केला तर टार्गेट सेट कितीपर्यंत होईल पाहावं लागेल. खऱ्या अर्थाने कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली. विशेष भरतच्या बॅटमधून जो षटकार पाहायला मिळाला. 2-1 चौकार देखील पाहायला मिळाला. कमालीचे फटके होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने थोडासा बोनस देखील मिळाला आहे पळसदरी संघाला. खऱ्या अर्थाने अजय या गोलंदाजाने जेव्हा गोलंदाजी करत असताना अगदी 2 हाईट फॅक्टरचे नोट जरूर हाताळले होते आणि दोन्ही चौकार देखील पाहायला मिळाले होते. अगदी एकही चेंडू न फेकता 10 धावा खर्च केल्या होत्या. अगदी हा इथून खऱ्या अर्थाने हाय स्कोरला बाय दिली जाईल याची दक्षता असू द्या सर्व टीम्सला. हाय स्कोरला अगदी बीसीसी चिंचवली संघाला इथून बाय दिली गेली. आणि इथून खऱ्या अर्थाने वसंत अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जरूर आला होता. विकेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला होता. क्षेत्ररक्षकाकडनं ती चुका अगदी पाहायला मिळाल्या. अगदी झेल साधा आणि सोपा झेल झाला जमिनीला द्या. त्यानंतर खऱ्या अर्थाने विचार केला तर 2 धावा कंप्लीट झाल्यात. वसंत जो फलंदाज सलामीच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये रवाना जरूर झाला होता. अजूनही मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे.
इथून खऱ्या अर्थाने शेवटच्या षटकावरती आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती गणेगाती प्रहार जरूर केला होता. अगदी या चेंडूवरती 2 धाबा या दुहेरी धाबेच्या सहाय्याने धावफलक 35 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. हो यावेळेस कमालीचा फटका अगदी कव्हर ड्राय मध्ये चेंडूला ढकललाय. एक सिंगल कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. इथून खऱ्या अर्थाने कमालीची रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथून खऱ्या अर्थाने 2 धाबेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 37 धाबा धावफलकावरती. हो यावेळेस अगदी कार्पेट साह्याने लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला. एक सिंगल कंप्लीट झाली. पुन्हा एकदा अगदी कमालीची रनिंग पाहतोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धावा अजूनही कंप्लीट करत असताना पाहायला मिळाल्या. या 2 धाबेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावला गेला जरूर आहे. इथून खऱ्या अर्थाने 39 धाबा धावफलकावरती. हा यावेळेस पुन्हा एकदा अगदी विचार केला तर स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू डाबल झालाय. छत्रक्षक थोडासा पंबल झालाय. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून खऱ्या अर्थाने 2 धावा कंप्लीट झाला. तिसरीचा प्रयत्न अगदी चुकी आणि चुका सातत्याने इथून खऱ्या अर्थाने चुकीच्या फेकी देखील पाहायला मिळाली. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने 2 धावा कंप्लीट झाले होते. तिसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज कैलास चपारीचा अंत. कैलास बॅक टू द पॅव्हिलियन डीसी. जाण्याच्या आतमध्ये इथून खऱ्या अर्थाने तिसरीचा प्रयत्न करत असताना कैलासला माघारी परतावं लागले. योगेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. येस इथून खऱ्या अर्थाने स्ट्राईक चेंज नसेल याची देखील दक्षता असावी. इथून खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. या निर्धाव चेंडूच्या सांगतेने अगदी विचार केला तर स्कोर कार्ड 41 वर जरूर पोहोचलंय. इथून अजूनही या षटकातील उर्वरित काही चेंडू शिल्लक, अगदी शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील, अगदी टार्गेट सेट चेंडू. इथून खऱ्या अर्थाने टार्गेट हा यावेळेस शतरक्षकचं मात्र चांगला प्रयत्न होते. थोडासा बंबल झाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने 2 धाबा बनल्यात. अगदी इथून या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावला गेलाय. 43 बनल्यात आणि 44 धाव्यांची गरज आहे. 43 बनलेत, 44 बनवायच्यात. येणारे 18 चेंडू 44 ची गरज आहे टीम विठ्ठलवाडी संघाला.
यस, धन्यवाद डीजे. जाऊया इथून खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपण पाहू शकाल अगदी 44 धावांचं टार्गेट आहे. आणि 44 धावा कशा प्रकारे बनवाव्या लागतील. इथून खऱ्या अर्थाने 18 चेंडू 44 बनवायच्यात. कशा प्रकारे बनवले जातील देखील पाहावं लागेल. चला, टीम वाघाचीवाडी संघाचा कर्णधार आणि टीम माथेरान संघाचा कर्णधार, चला नाणेफेकीसाठी यायचंय. अगदी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी केली जाईल याची दक्षता घ्या. दोन्ही टीम्स आणि दोन्ही टीम्सचे कर्णधार लगेचच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अगदी 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. खऱ्या अर्थाने 18 चेंडूवरती 44 बनवायचे आहेत. सलामीची जोडी स्ट्राईक एंडवरती सुवास लेफ्टी फलंदाज पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण दीपकला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कैलास, पहिला चेंडू इथून निर्धाव आलाय. हा, यावेळेस अजून एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव. कमालीची गोलंदाजी अगदी 44 धावांचा पाठलाग करत असताना टीम विठ्ठलवाडी संघ इथून खऱ्या अर्थाने सुवास 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव जरूर खेळलाय. खऱ्या अर्थाने मोठे फटक्यांची गरज आहे. आहा, अजून एकदा इथून अगदी अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. कमालीचा फुल चेंडू आहे. इथून अगदी काय गोलंदाजी केली जाते. कैलास यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी आपले इरादे स्पष्ट करत असताना कमालीची गोलंदाजी. बॅक टू बॅक तिसरा चेंडू इथून निर्धाव आलाय. हो, यावेळेस फटका कमालीच आहे. खऱ्या अर्थाने विचार केला तर लॉंग ऑफ रिझनमध्ये हा चेंडू ट्राबल झाला होता. आणि इथून खऱ्या अर्थाने 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या साहाय्याने खऱ्या अर्थाने धावफलक खुल्ला गेलाय. अकाउंट ओपन जरूर झालाय. विठ्ठलवाडी संघाचा 2 धावा धावफलकावरती या. अजूनही 2 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंवरती किती धावा बनवल्या जातील पाहावं लागेल. खऱ्या अर्थाने 44 धावांचा पाठलाग करत असताना विठ्ठलवाडी संघ थोडंसं अडचणीत पाहायला मिळतोय. यावेळेस अजून एकदा कमालीचा चेंडू आहे. अजून एकदा अगदी कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि इथून खऱ्या अर्थाने षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकांती धावफलकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी इथून खऱ्या अर्थाने येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 42 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडूवरती 42 बनवायच्यात. कशा प्रकारे बनवले जातील. यस, काय झालंय.
इथून खऱ्या अर्थाने दुसरं षटक प्रगती प्रताप गोलंदाज सुमित. इथून खऱ्या अर्थाने बॅटची लिडिंग एज. फलंदाज दीपकच्या पारीचा अंत. दीपक बॅक टू द पवेलियन. टीझी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपण पाहू शकाल विठ्ठलवाडी संघाकडून अगदी वन डाऊनच्या भूमिकेमध्ये सचिनला पाहतोय. यावेळेस अगदी क्रिकेटच्या दुनियातील ब्रह्मास्त्र वापरला गेला. इथून कमालीचा चेंडू होते. पाच विचार केले तर बॅक टू बॅक अगदी कैलासच्या पायावरती अगदी पाऊल ठेवून चाललं जातोय. सुमित देखील अगदी 2 धावा जरूर खर्च केल्या होत्या कैलासने. इथून खऱ्या अर्थाने सुमित त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. अजून एकदा खऱ्या अर्थाने बॅक टू बॅक तिसरा चेंडू देखील निर्धाव आलाय. हो यावेळेस पंच मात्र आमच्याकडे वळले जातील. इथून अगदी वाईट चेंडू आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने बाईकची एक धाव देखील. त्यानंतर खऱ्या अर्थाने या 2 धावा ॲड केल्या जातील. या 2 धावेच्या साह्याने धावफलक फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावरती आहे. हो यावेळेस स्वच्छच्या बॅटमधून आला हा दर्जेदार षटकार. मात्र थोडंसं उशीर झाला. विचार केला तर हे फटके मात्र पहिले येणं गरजेचं होतं. अगदी पहिल्या षटकामध्ये हे फटके पाहायला जर मिळाले असते तर नक्कीच इथून अगदी या सामन्याचं चित्र काहीसा वेगळा पाहायला मिळाला जरूर असतं. इथून मात्र थोडीसा उशीर जरूर झाला आहे. खरं तर या षटकाराच्या साह्याने धावफलक दुहेरी अंकावरती जाऊन पोचलाय. 10 धावा धावफलकावरती आहे. हो यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला अगदी ग्राउंड द ग्राउंडचा फटका, स्टेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला. आणि इथून खरं त्यांना तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. एक सिंगल झाली कंप्लीट. एक सिंगल धावेच्या साह्याने 11 धावा धावफलकावरती या. चला टीम सचिन 11 माथेरान संघ आणि त्यांना फाईट करेल टीम वाघाची वाडी संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच यायचे. हो इथून पुन्हा एकदा विचार केला तर लॉंग ऑन रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला. एक सिंगल झाली कंप्लीट आणि फक्त एकच सिंगल आणि एक सिंगल धावेच्या साह्याने धावफलक 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं संपले. इथून करत त्याने 12 बनल्यात. अगदी शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज बबलूला पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने फलंदाज होईल बाद. सचिनच्या पारीचा अंत. खऱ्या अर्थाने सचिन अगदी रनआउटचा विकेट गमवावा लागला. सचिन बॅक टू द पवेलियन. चला नाणेफेकी करण्यासाठी दोन्ही टीम माथेरान संघाचा कर्णधार
आणि त्यांना फाईट करेल टीम वाघाची वाडी संघाचा कर्णधार. चला लगेचच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अगदी वारंवार सूचना दिल्या जातात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिलला पाहतोय. हो यावेळेस खराब झेंडू इथून अगदी विचार केला तर अतिरिक्त धावेच्या सहाय्याने धावले पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 13 धाबा दाखल का भारतीय. इथून पुन्हा एकदा सिंधुवाली क्षेत्ररक्षक भगवान करणार नाही असू का. फलंदाज होईल बाद सुवास. बॅक टू द पवेलियन. ठीक आहे. इथून नाणेफेकी जिंकली टीम वाघाची वाडी संघाडे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून कळवला गेलाय. इथून फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम सचिन 11 माथेरान संघाला. हो यावेळेस अजून एकदा कमालीचा झेंडू. हा यावेळेस अजून एकदा अगदी स्लोवर पण डिलिव्हरी पाहायला मिळाली. अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता. आणि इथून खऱ्या अर्थानं षटक क्रमांक 3 संपले. इथून खऱ्या अर्थाने विजय होत असताना टीम पलजरी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं गोडसं कौतुक. चला लगेचच टीम वाघावाडी संघ आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या.